बांदा येथील प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती। या सोहळ्यानिमित्त 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ झाला। बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून स्वयंभू लिंगावर ब्राह्मणांकडून अष्टप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक सुरू होता। ही आवर्तने दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत सुरू असतात। या रुद्राभिषेकासाठी मंदिराबाहेरून विहिरीवरून जलाभिषेक करण्यासाठी सकाळपासून भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। सकाळपासून दुपारपर्यंत सुरू असलेल्या श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायणामध्ये अनेक भाविकांनी सहभाग घेतला। सायंकाळी विविध भजनी मंडळांची भजने तसेच रात्री श्रींची मंदिराभोवती सवाद्य प्रदक्षिणा पालखी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। महाशिवरात्री निमित्त मंदिरात आकर्षक सजावट व नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती। भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला। गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजता श्रींची पालखी मिरवणूक वाजत गाजत श्री पाटेश्वर मंदिराकडे प्रस्थान करील। श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपरिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन होईल। त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा करून व भजन करून पालखीचे पुन्हा मंदिरामध्ये आगमन होईल। यावेळी महाआरती करण्यात येईल। रात्र 9 वाजता नितीन आसेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका लोककला दशावतार नाट्य मंडळ मळगाव सावंतवाडी यांचा भक्त शिरोमणी संत कबीर हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे। शुक्रवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 3 यावेळी समाराधना होऊन या सोहळ्याची सांगता होणार आहे।